पशुधनामध्ये जेव्हा पावसाळ्यामध्ये जे काही पोटाचे आजार होतात त्याचं जे काही जे दिसतं ते त्याला कुणी डायरिया म्हणतात, कुणी हागवण म्हणतात, कुणी कुठल्याही नावानं किंवा त्याचा अर्थ काय की अपचन झालेलं आहे, अचानक गवताची वाढ झालेली असते आणि हे हिरवं गवत भरपूर प्रमाणात खाल्लं आणि हा बदल एकदम झाल्यामुळे बऱ्याच वेळेला अपचन होतं आणि अपचन दुरुस्त करण्यासाठी म्हणून शरीर नैसर्गिकरित्या त्याला हागवण म्हणा त्याचं ते सगळं बाहेर काढण्यासाठी हा प्रयत्न करतं। तरी पण तो आटोक्याच्या आत ठेवण्यासाठी आपल्याला जर काही असं हिरवटीमुळे जर काही लागले असेल तर त्यांनी पोट फुगत असेल आणि नंतर त्याची हागवण लागत असेल तर कॉल्चिकम या नावाचा औषधाचा उपयोग करावा। जर पोट फुगला असेल, भरपूर पोट फुगला असेल, टिंपणी ज्याला म्हणू आपण, तर डाव्या बाजूची भक्की वर येते, त्यावेळेला पल्सटीला हे औषध वापरलं तरी चालतं। अशा तऱ्हेनं आपल्याला थोडंसं किंवा काहीच नाही मिळालं तर साधा आपण काळं मीठ ज्याला पादेलोन म्हणतात ते, बडीशेप, ओवा याची पावडर करून गुळामध्ये त्या ह्याच्यावर जर घासली तरीही याच्या आपल्याला त्याच्यापासून होणारं नुकसान कमी करता येईल। अशा पद्धतीनं हे तुम्ही एकतर नेहमी उशिरा सोडा, गवतावर दव असताना तुम्ही जनावर चारायला सोडू नका, कारण दवामध्ये दवाचं गवत खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळेला जंताचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे आपल्याला थोडंसं ऊन चांगलं कडक झाल्याशिवाय आणि गवतावरचं पाणी वाळल्याशिवाय तुम्ही जनावरांना बाहेर सोडू नका, याची अशी एक स्वतः काळजी घेतली तरी बरं होईल।